इचलकरंजी महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त त्रैभाषिक कवी संमेलन आयोजित करण्यात आलं होतं। मराठी, हिंदी आणि उर्दू या 3 भाषातील शब्दालंकारांनी भरलेली ही मैफिल कवितेच्या सर्वच प्रकारांना स्पर्श करत उत्तरोत्तर रंगत गेली। सोलापूरच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंह, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे कोल्हे यांच्या कवितांनाही चांगला प्रतिसाद मिळाला। इचलकरंजी महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम आणि कार्यक्रम राबवले जात आहेत। त्याचाच एक भाग म्हणून त्रैभाषिक कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या संमेलनाचं उद्घाटन महापालिकेचे आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। व्याकुळ गोयंका यांच्या दमदार हिंदी रचनेनं संमेलनाला प्रारंभ झाला। कपिल शर्मा यांनी साली सालीच्या विनोदी कवितांनी दैनंदिन जीवनात हास्य शोधता येतं हे दाखवून दिलं। विद्या पोळ यांच्या सशक्त मुक्तछंद कवितांनी व्यासपीठ भारावलं। उर्दू शायरीचे सौंदर्य उलगडताना महेशर आफ्रिदी यानी जमी पर घर बनाया है मगर जन्नत में रहते हैं, हमारी खुशनसीबी है कि हम भारत में रहते हैं म्हणत उर्दूची मोहकता दाखवली। सोलापूरच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांनी खास शैलीत उर्दूच्या नजाकतीनं रसिकांची वाहवा मिळवली। अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे कोल्हे यांनी दमदार कविता सादर केली। यानंतर सलग 1 तास रसिकांशी साधलेल्या संवाद कार्यक्रमात किशोर कदम यांनी शब्दांच्या लाटांवर श्रोत्यांना अलगद तरंगवलं। कार्यक्रमाला उपायुक्त नंदू परळकर, अशोक कुंभार, राहुल मर्डेकर, सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे, सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे उपस्थित होते।